भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. स्पॉटलाईटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांचा सिनेमा बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. येस, मी बोलतोय कॅरी ऑन मराठा सिनेमाबद्दल. ही एक वेगळी ॲक्शन पॅक लव्ह स्टोरी लवकरच रसिकांच्या भेटीला येत असून त्याद्वारे कश्मीर आणि कश्मीरा हे दोन फ्रेश चेहरे रसिकांसमोर येणार आहेत. पुरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. तिला म्हणावं मराठीत लिफ्ट माग. मला लिफ्ट मिळतंय काय? तुम्हा दोघांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. कश्मीरला सुरुवात प्रथम तुझ्यापासून करणार आहोत. आम्ही सिनेमाचा ट्रेलर बघितला. कन्नड मुलीचा रोल तू करते आहे आणि खूपच गोड दिसतेस सिनेमाच्या ट्रेलरमध्ये. फर्स्ट लुकमध्ये काश्मीरच्या अपोजिट. काय सांगशील, अनुभव कसा होता? एक वेगळा जॉनर ह्या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत येतो आहे. फुल ऑन ॲक्शन पॅक आहे, लव्ह स्टोरी त्याबरोबर तुमची पुढे पुढे सरकत राहते. अनुभव कसा होता? हे नक्कीच अनुभव खूपच छान आहे आणि नेहमीपेक्षा वेगळं, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एक वेगळ्या धाटणीची मूवी येते आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळा असा रोल, कुसुमचा कानडी मुलीचा रोल मला करायला मिळाला आणि त्याच्यामुळे एक नवीन भाषा शिकायला मिळाली, एक नवीन संस्कृती शिकायला मिळाली आणि खूप छान भरपूर वैशिष्ट्य आहेत आमच्या मूवीचे. म्युझिक आमचं खूप छान आहे, खूप मोठमोठे कलाकार लाभलेले आहेत. डान्ससाठी एक खूप छान आणि सुंदर डान्स करणारा हिरो मला या मूवीमध्ये मिळाला आणि आमच्या दोघांचे कॅरेक्टर खूप सुंदर पद्धतीने कसे पोर्ट्रे करायचं यासाठी डिरेक्टर संजय लोंढे यांची खूप मदत झाली आम्हाला. कश्मीर पहिलाच सिनेमा आहे, डान्स आहे फिल्ममध्ये. काय सांगशील कॅरी ऑन मराठा नेमका काय सिनेमा? कॅरी ऑन मराठा एका वाक्यात समअप करायचं तर पूर्वीपासून आपण जी कॅप्शन ऐकत आलो, इस पिक्चर में डान्स है, रोमॅन्स है, ॲक्शन है, मसाला है, अशा टाईपचं एक कम्प्लीट मसाला पॅकेज फिल्म आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन थिएटरमध्ये बघण्यासारखी फिल्म आहे आणि सगळ्यात गोड गोष्ट यातली आहे मराठा मुलगा आणि कन्नड मुलीची लव्ह स्टोरी. जो कुठला तो बॉर्डरवरती वाद चालला आहे आता मराठा कानडी लोकांमध्ये, त्याचा बॅकड्रॉप घेऊन ही लव्ह स्टोरी एक सिम्पल ब्रीझी रोमॅन्टिक फिल्म आम्ही तयार केली आहे. ॲक्शन आणि डान्स वगैरे त्याचा भाग आहेच, कारण कमर्शियल फॉर्मॅटमध्ये ती शूट केली आहे, मोठ्या स्केलवर शूट केली गेलेली आहे. ट्रेलर बघून तुम्हाला अंदाज येतच असेल. पण कुठेही त्या वादाला आम्ही डायरेक्टली हात नाही घातला किंवा तो चिघळेल अशा प्रकारचं कुठलंही प्रेझेंटेशन आम्ही या फिल्ममध्ये नाही केलं. इनफॅक्ट ही फिल्म बघितल्यानंतर तो वाद थोडाफार कमीच होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर काय बोलू, मराठी रांगडा गडी आहे तो. माझा पहिलाच डायलॉग आहे फिल्ममधला, ज्यात तो म्हणतो कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. सो या डायलॉगमध्येच त्या कॅरेक्टरबद्दल सगळं काही समप होतं असं मला वाटतं. ट्रेलर आम्ही बघितला, दोघंचं सतत भांडण सुरू आहे. तर सेटवरची एकूणच केमिस्ट्री कशी होती दोघांमधली? नाही, सेटवरती खरोखर आम्ही नाही भांडायचो ॲक्च्युली. स्क्रिप्टमध्ये कारण एक सुंदर लव्ह स्टोरी आहे ती. सुरुवातीला भांडणं, नंतर मग ते तुम्हाला बघितल्यावर जास्त आवडेल असं मला वाटतं सांगण्यापेक्षा. ॲक्च्युली सेटवरती माझी आणि माझ्याबरोबर एक बिट्ट्या म्हणून लहान पोरग आहे आमच्याबरोबर सतत, त्याची आणि माझी खूप भांडणं व्हायची. कारण तुम्ही कधी सेटवरती आलात, काश्मीरांनी ते अनुभवलंय, संजय सरांनी ते अनुभवलंय. कधी मी सेटवरती निवांत स्क्रिप्ट वाचत बसलोय का एका शॉटनंतर थकून बसलोय तर माझ्या कानात ट्रिटर करणार एक लहान पोरग, किंवा एखाद वेळेस तुम्ही हे दोघं गायब कुठे आले म्हणून कुठेतरी शोधायला गेलं तर रस्त्याच्या कोपऱ्यात मी त्याला घेऊन खूप बदडतोय. ही केमिस्ट्री त्याची आणि माझी आहे. सो आणि तो माझ्या लहान भावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. सो ती केमिस्ट्री तुम्हाला नक्की दिसेल छान रीतीने स्क्रीनवरती. आमची भांडणं खूप होताना दिसतात. इनफॅक्ट ह्या भांडणांवरती एक शब्द कानडी वापरलाय, जगळगंट नावाचा. ती मला सतत जगळगंट म्हणत असते, म्हणजे भांडकुदळ. आणि त्या जगळगंट ह्या शब्दावरती एक खूप सुंदर गाणं डिझाईन केलं गेलं आहे फिल्ममध्ये, जी आम्हाला अपेक्षा आहे की खूप पॉप्युलर पण होईल. जगळगंट आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. भलती आस आस रोज नवी कारणे, कसली साथ करी दुनियेवरी मात. जगळगंट जगळगंट आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. काश्मीर
फिटनेसबद्दल तुझ्या आपण बोलूया. सिनेमात खूप ॲक्शन सीन केलं आहेस आणि फिटनेसबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे रसिकांना की यस मराठीला खऱ्या अर्थाने एक नायक मिळतो ज्याचे सिक्स पॅक ॲब आहे. तर ह्या फिटनेस फंड्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. फिटनेस फंडा काय, मला असं वाटतं की ॲक्टिंगमध्ये एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज आणि डिक्शन या 3 गोष्टी येतात. कायिक अभिनय असतो आणि वाचिक अभिनय असतो. तर वाचिक अभिनयाबरोबर कायिक अभिनय काय असतो तर तुमची बॉडी लँग्वेज असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टनी त्याची बॉडी लँग्वेज ग्रेसफुल असण्याकरता किंवा जे काही कॅरेक्टर आहे त्याला व्यवस्थितरित्या ॲडॅप्ट करण्याकरता सतत थ्रू आउट द इयर फिट राहावं. मी कुठल्याही स्पेसिफिक प्रकारचं, मला बऱ्याचदा विचारलं होतं की कॅरी ऑन मराठा करता तू काही स्पेसिफिक डाएट फॉलो केलं असेल ते, तर तसं काही ते कुठलं हिस्टॉरिक शहेनशाहचं कॅरेक्टर नव्हतं का ट्रॉयमधलं ब्रॅड पिटसारखं कॅरेक्टर नव्हतं की ज्याच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डनरी ह्यूज बॉडी वगैरे आपल्याला दाखवायची आहे. एक नॉर्मल फिट मुलगा जो एक पंच मारल्यावरती 20 लोक उडतात, जे शक्य नाही आहे पण आम्ही फिल्ममध्ये दाखवलं आहे. पण ह्याच्याकरता मला नॉर्मल फिटनेसची गरज होती. आणि प्रत्येक कलाकारांनी आय फील जे स्टॅनिस्लॉव्स्की बोललं आहे की an actor is an athlete as well as a philosopher. सो फिलॉसॉफी येते ती तुमच्या अभिनयात नाही येते, पण तुम्ही एक ॲथलीट पण असलाच पाहिजे. तुम्हाला तुमची बॉडी तुमच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने 10 ते 15 दिवसात मोल्ड करता आलीच पाहिजे. पण येतो आहे म्हणजे पदार्पणातच एक फुल ऑन कमर्शियल सिनेमा कॅरी ऑन मराठा, ज्यात हिरो आहे, सुंदर नायिका आहे, रोमॅन्स आहे, ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे. आणि दुसरीकडे देऊळबंदसारखा एक सोशल विषयावरती आधारित सिनेमा येतो आहे. तर ॲज अन ॲक्टर काय सांगशील की यस की मी खरोखरच मला एक चांगली संधी, कसं वाटतं एक संधी चांगली मिळाली की एक मी कम्प्लीट कमर्शियल सिनेमा करतो आहे आणि दुसरीकडे एक सोशल अवेअरनेस असलेला सिनेमा देखील मी करतो आहे. त्याबद्दल देऊळबंद येस, दोन्ही कॉन्ट्रास्टिंग सिनेमे आहेत. इनफॅक्ट ह्या दोन्ही स्क्रिप्ट्स मी एकत्र वाचल्या. कॅरी ऑन मराठाचं शूटिंग मी पहिलं केलं, देऊळबंदचं त्यानंतर केलं आणि डबिंग पण मी असं अलटून पलटून दोन्हीचं केलेलं आहे. सो देऊळबंदबद्दल बोलायचं तर ही पण कमर्शियल फिल्म आहे, मला सांगायला आवडेल. त्याच्यातनं एक खूप छान सोशल मेसेज आहे. पण साधारणतः टेक्स्चर वाईज बघायला गेलं तर लगेरो मुन्नाभाई किंवा ओ माय गॉड कशा आहेत की त्याच्यामध्ये त्याला कृष्ण दिसतो किंवा ह्याच्यामध्ये त्याला गांधीजी दिसतात, तसं ह्याच्यामध्ये याला स्वामी समर्थ दिसतात. आणि माझं कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग म्हणजे ह्याच्यात मी एकदम कोल्हापूरच्या लहेजात बोलतोय. यु नो, मराठ्यांचं रक्त आहे मी आज पत्र, तुम्ही फक्त आपली शिस्त बघितली आता बेशिस्ती बघा, अशा टाईपचे डायलॉग्स आहेत. आणि देऊळबंदमध्ये मी नासामध्ये 10 वर्ष काम करत असलेला एक सायंटिस्ट आहे, राघव शास्त्री. सो इथे मी मराठा आहे तर तिकडे मी उच्चभ्रू ब्राह्मण आहे. भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. जगळकंठ आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. एक मिनिट ब्रेकवर जाण्याच्या पहिले तर तुम्ही दोघं नॉर्मल होतात, पण तुम्ही आत्ताच आमच्या रसिकांना सांगितलं की तुमचं सेटवरचं वातावरण खूपच चांगलं होतं. तुम्ही जरी फिल्ममध्ये भांडत असला तरी सेटवर म्हटलं तुमच्यामध्ये ट्युनिंग चांगलं जमलं होतं, पण आता चित्र तर आम्हाला वेगळंच दिसतंय. इंटरव्ह्यू करता खोटं बोलावं लागतं थोडंसं, मला माहीत नाही. हे प्लीज कट करा, तुम्ही कट करा प्लीज. एवढं भांडण सुरुवात ह्यानीच केली होती, पण मी शांत उभी होते तो बघत होता असा वाकून. असो बरं, मला तुम्ही दोघं सांगा, तुम्ही भांडतात आहात, आपण एक थोडंसं एक रॅपिड फायर क्वेश्चनचा एक राऊंड घेऊया. कश्मीरा पहिले तू. ओके. सगळ्यात फेवरेट ॲक्टर कोणता तुझा? मी स्वतः. कारण बाकी सगळे मला खूप आवडतात, प्रत्येक जण त्याच्या कॅरेक्टरमध्ये, म्हणून. अरे हो.
काश्मीरला कदाचित वाटलं असेल तू त्याचं नाव घेशील, राईट काश्मीर? येस, मला हृदय तू. नाही म्हणजे तो त्याच्या मार्तंडाच्या कॅरेक्टरमध्ये तो मला खूप आवडतो. त्याच्या पुढचा पिक्चर बघितला त्याच्या त्या कॅरेक्टरमध्ये पण तो मला खूप आवडेल. पण खूप सिन्सिअर आणि खूप छान ऍक्ट्रेस आहे. त्यामुळे प्रत्येक रोलमध्ये मी माझ्यासाठी मी म्हणेन. बरं, सेटवरची सगळ्यात आवडती व्यक्ती आणि जवळची व्यक्ती काश्मीर की संजय सर? दोन्ही. नाही, दोन्ही मिळे काय नसतं आमच्या दोघांपैकी काश्मीर. पण मी सीन केलेत ना ह्याच्या बरोबर. सर एक्सप्लेन करतात, आम्ही करतो ते सीन. पाहिलंस का लाईन देते तुला लाईन. त्यांना निन्न प्रीती स्थिती. फर्स्ट क्रश? बापरे, फर्स्ट क्रश एवढे झालेत की ओ माय गॉड, केव्हापासून सुरू करावं लागेल यार. रॅपिड फायर मध्ये हरलो मी टोटली. फर्स्ट क्रश मी जिंकले, मी पटकन प्रत्येकाचं उत्तर दिलेलं. येस. पण तू आता काहीतरी खूपच कॉन्टेम्प्लेटिव्ह, खूप मला हुडकून काढावं लागणार 4-5व्या वर्षापासूनचा कुठला क्रश होता तो. फर्स्ट क्रश असं विचारा नाही का? शेवटून पाहिलं. शेवटचा क्रश माझी बायको. फर्स्ट क्रश आई बोलू शकतो या. शेवटची माझी बायको. फिरतीचा बाण उरी घुसला इथे, हसला निडाव सारा फसला तिथे. जगळगंट आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. काश्मीर, आता तुम्हाला दोघांसाठी एक शेवटचा प्रश्न. कॅरी ऑन मराठा एका शब्दात जर आमच्या रसिकांसाठी एक्सप्लेन करायचं असेल, कॅरी ऑन मराठा एका शब्दात. हद्द बघितली आता, आमच्या दोघांची जिद्द बघा. क्या बात. आणि काश्मीर, तुझं बरेच ढासू डायलॉग सिनेमात आहेत, तर एक डायलॉगची झलक आमच्या रसिकांसाठी. मराठ्यांना मान दिलात तर मान मिळेल, आणि नाही दिलात तर वान मिळेल. आज पत्र तुम्ही फक्त आपली शिस्त बघितली आहे, आता बेशिस्ती बघा. 24 जुलैला कॅरी ऑन मराठा. मुक्का असो नाही तर डायलॉग लक्षात राहायला पाहिजे. मोदला आमंत्रण निमगन काय नाव. ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं स्पॉटलाईटमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण आज गप्पा मारतोय कॅरी ऑन मराठा या सिनेमातील कलावंतांशी. तर आपल्याबरोबर कॅप्टन ऑफ द शिप संजयजी. संजयजी, तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्ही सिनेमाचा ट्रेलर आम्ही बघितला, खूप लार्जर दॅन लाईफ वाटतोय. मराठीत सहसा असे सिनेमे बघायला मिळत नाही. ॲक्शन आहे, ड्रामा आहे, इमोशन आहे, कॉमेडी आहे, सगळं काही एक मसाला फिल्ममध्ये असतं बॉलिवूड स्टाईल. सगळ्या सिनेमात आपल्याला बघायला मिळते. तर मला सांगा, कॅरी ऑन मराठा हा सब्जेक्ट तुम्हाला सुचला कसा आणि या सिनेमाची सुरुवात झाली कशी? कॅरी ऑन मराठाबद्दल सांगायचं झालं तर मी इंद्र चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरेच वेळा मला बेळगावला वगैरे जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस. तर तिथे मी जेव्हा काम करत असताना मला असं जाणवलं की तिथला मुळात जो कानडी आणि मराठीचा जो भाषिक वाद आहे, त्यातल्या ज्या गमती जमती आहे किंवा त्यातनं निर्माण होणारे जे वाद आहेत, तर मला तिथे असं जाणवलं की कुठली एखादी मराठी आणि कानड्यामध्ये जर एक भांडणाची ठिणगी उडाली की लगेच अख्खा बेळगाव बंद व्हायचं. त्यावेळेस म्हटलं का नाही आपण हा एक वेगळा विषय घेऊन जर आपण याच्यावरती चित्रपट जर निर्माण केला तर काहीतरी वेगळं मराठी चित्रपटसृष्टीत आपण करू शकतो. आणि मुळात म्हणजे काही वर्षापूर्वी मी लहान असताना मी गोंधळात गोंधळ हा चित्रपट पाहिला होता. त्यामध्ये रवींद्र महाजनी होते आणि त्यांच्या अपोजिटला एक कॅरेक्टर होतं, त्यात ती मुलगी कानडी दाखवली आहे आणि त्यांच्यामध्ये ते घरामध्ये होणाऱ्या ज्या गमती जमती होत्या ते मला खूप त्यावेळेस मी एन्जॉय केलं होतं. तो विचार केला की असंच एखादं कॅरेक्टर जर आपण एक कानडी मुलीचं आणि एक रांगडा मराठी मुलगा जर आपण एक निर्माण केला आणि त्यातनं जर काही गोष्टी जर आपण चित्रपटाद्वारे दाखवू शकलो तर, आणि तशा प्रकारे तो विषय सुचत गेला. हा निव्वळ योगायोग म्हणता येईल, कारण जेव्हा मार्तंड जे कॅरेक्टर जेव्हा आम्ही डिझाईन केलं त्या दरम्यान आम्ही बरेच शोधाशोध झाली होती, बरेच चेहरे आम्ही आमच्या पुढ्यात आले होते. पण मार्तंड जे मुळात जे भारदस्त कॅरेक्टर जे रांगडं आम्हाला जे हवं होतं ते
आम्हाला दिसलंच नाही कुठे तसं. बराच शोधाशोध करत असताना त्या दरम्यान मला म्हणता येईल की फेसबुकवरती एक दिवशी मी असं पेज क्लिक केलं आणि मला जाणवलं की एक काश्मीरी महाजन जो रवींद्र महाजनीचा मुलगा आहे तो माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये होता तो. आणि त्या दिवशी मी त्याला मेसेज केला आणि म्हटलं की जर इंटरेस्ट असेल तर आपण या चित्रपटावरती तुझ्याशी बोलायचं आहे. तर मला असं ऐकण्यात आलं होतं की हा खूप चूजी असं काम करणारा मुलगा आहे, खूप निवडक चित्रपट असं करेल आणि तो एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहतो, त्याशिवाय तो मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार नाही असं मी बरंच ऐकून होतो. त्या दरम्यान थोडी भीती होती की हा हो म्हणेल की नाही म्हणेल त्याप्रमाणे. पण ज्यावेळेस त्याची माझी भेट झाली आणि मी आणि माझा मित्र ज्यावेळेस त्याला पहिल्यांदा भेटायला गेलो तर आम्ही ज्या ठिकाणी बसलो त्यांनी आम्ही काश्मीरला येताना पाहिलं तिथं. आणि ज्यावेळेस त्याचं पाहिलं त्याला म्हटलं की हा परफेक्ट मार्तंड आहे. आणि त्या आल्यानंतर त्याला आम्ही ती ऑनलाईनमध्ये स्टोरी ऐकवली त्याला ती मुळात आवडली. पण त्याने मला नंतर सांगितलं की सर तुम्ही जर मला स्क्रिप्ट दिली तर मी मुळात ती पूर्ण वाचून घेईल आणि वाचल्यानंतर मी तुम्हाला काहीतरी होकार देईन. मी ताबडतोब त्याला म्हणजे अर्ध्या तासामध्ये मी त्यांना ते मेल करून टाकलं. त्यांनी ती वाचली. कमीत कमी 130-140 पानाची स्क्रिप्ट त्यांनी ती मला वाटतं 1-1.5-2 तासामध्ये वाचली. आणि त्यांनी रात्री मला 12-12:30 वाजता फोन केला, सर आय लाईक द स्क्रिप्ट, पण ही फिल्म कशा प्रकारे शूट होणार आहे, फिल्मचं कॅनव्हास कसं असेल. मग त्याला त्या सगळ्या गोष्टी मी त्याला एक्सप्लेन केल्या आणि त्यांनी ताबडतोब होकार दिला मला. आणि मुळात आमचं योगायोग म्हणावं लागेल की रवींद्र महाजनी जिथून मला ही कल्पना आली त्याच विषयावरती काम करण्यासाठी मला त्यांचा मुलगा लाभला. आणि एक नवीन चेहरा, एक खरोखर भारदस्त असं कॅरेक्टर मी मराठी चित्रपटसृष्टीत घेऊन येत आहे ते, आणि त्याचा अभिमान वाटतो मला. क्या बात आहे. नक्कीच सिनेमाचं ट्रेलर पाहून तरी वाटतं आहे की सिनेमाच्या कॅनव्हासमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली गेलेली नाही आहे. तर आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की कॅरी ऑन मराठाला नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगलं सक्सेस मिळेल. तर कॅरी ऑन मराठा हा 2 संस्कृतीतलं मेळ साधणारा सिनेमा असून कंप्लीट मसाला सिनेमा आहे. हा सिनेमा जेव्हा रसिक बघतील तेव्हा नक्कीच त्यांना आवडेल. आणि सिनेमाच्या माध्यमातून काश्मीर महाजन नावाचा नवीन रांगडा नट मराठी इंडस्ट्रीला देखील मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.